नमस्कार मित्रांनो. अगोदर सांगितल्याप्रमाणे दिनांक 6 ऑगस्ट रोजी मी एमपीएससी तयारीबाबत व्हिडिओ आपणासमोर शेअर करणार होतो, परंतु काही घरगुती अडचणींमुळे मला आपणासमोर ते करता आलं नाही. त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतोय. खरं म्हणजे राज्यसेवा मुख्य परीक्षा, पूर्व परीक्षा, मुलाखत या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असूनही वेळखाऊ सुद्धा आहेत. त्यामुळे या प्रत्येक टप्प्याचा शास्त्रशुद्धपणे तयारी करणं अत्यंत गरजेचं आहे. प्रथमतः जे विद्यार्थी सध्या मुख्य परीक्षेची तयारी करत आहेत पुढच्या महिन्यामध्ये होणाऱ्या, त्यांच्यासाठी काही शब्द किंवा काही मोठ्या भावाचा सल्ला म्हणूया तर सांगावंसं वाटतं. ते म्हणजे त्यांनी आता शेवटच्या 1 महिन्यामध्ये जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने आपली रिव्हिजन कशी होईल याचा विचार करणं गरजेचं आहे. त्यामध्ये मराठी, इंग्रजी, GS2, भारतीय राज्यघटना आणि राजकारण हे जे विषय आहेत ते अत्यंत स्कोरिंग आहेत. इतिहास, भूगोल जो GS1 मधला विषय आहे, भाग आहे, तोही अत्यंत स्कोरिंग आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी ह्या विषयातील जास्तीत जास्त गुण प्राप्त करण्याचा प्रयत्न करायला हवा. कारण की GS3 आणि GS4 हे थोडेसे क्रिटिकल म्हणूयात आपण हवे तर. गुण येण्याची शक्यता आपण गॅरंटीने देऊ शकत नाही. त्यामध्ये पेपर जसा येईल त्यावर त्यांचे गुण वर खाली होत राहतात. त्यामुळं मुख्य परीक्षेसाठी यावर्षी तयारी करणाऱ्या माझ्या सर्व मित्रांना मी शुभेच्छा देतोय. आणि उर्वरित जे काही मित्र यावर्षी पूर्व परीक्षा उत्तीर्ण होऊ शकले नाहीत, खरं म्हणजे कट ऑफ हा सर्वांच्याच अपेक्षेपेक्षाही जास्त लागलेला आहे. त्या सर्वांनी काही नाराज न होता आपण पुन्हा प्रयत्न करायला हवा. कारण की जर आपण आत्ता प्रयत्न केला नाही तर आपण स्पर्धेच्या बाहेर जाणार आहोत. त्यामुळं थोडंसं नाराजी झटकून, थोडासा दुःखाच्या भावना हलक्या करून, त्याकडे थोडंसं दुर्लक्ष करून पुन्हा एकदा तयारी करावी लागेल. ज्या मित्रांनी या अगोदर मेन्स दिले आहेत त्यांनी पुन्हा एकदा नोव्हेंबरपर्यंत मुख्य परीक्षेचाच अभ्यास करायला हवा असं मला असं वाटतं. आणि जे मुलं पहिल्यांदाच राज्यसेवेबाबत जाणण्यास इच्छुक आहेत त्यांनी राज्यसेवेचा सिलेबस एमपीएससीच्या साईटवरून डाउनलोड करून घेतलेला असेलच किंवा नसल्यास तो घ्या. त्याच्यात 4-5 प्रिंटआउट काढून घ्या आणि त्या कायम आपल्या बरोबर असू द्या. त्यानंतर मग ह्या सिलेबसनुसार कोणती पुस्तकं वाचायची तर त्या संदर्भातली सर्व बुक लिस्ट वेगवेगळ्या यावर्षीच्या टॉपर्सने आपापल्या फेसबुक पेजवर दिलेली आहेत. त्यापैकी तुम्ही सर्वांचं लिस्ट पाहून एकदा, बहुतांश पुस्तके कॉमन आहेत ते सगळे पाहून घ्या. याही नंतर लक्षात येत नसेल तर mpscsimplified.com www.mpscsimplified.com या वेबसाईटवर राज्यसेवेसंदर्भातलं सर्व मार्गदर्शन, सर्व पुस्तकांची सूची, इतरही सर्व पुस्तकांची सूची उपलब्ध आहे. त्या वेबसाईटचा मी स्वतःही प्रत्यक्ष उपयोग करून घेतलेला आहे. आपणही घेतल्यास आपल्यालाही फायदा होईल. दुसरी गोष्ट सांगायची ठरल्यास, आता जे मुलं पुढच्या वर्षी राज्यसेवा 2018 साठी तयारी करतायत त्यांनी हे आगामी 4 महिने राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेसाठी जे काही 4 GSचे पेपर आहेत, GS1, 2, 3, 4, यापैकी 4ही पेपर करायला हवेत. परंतु किमान 2 ते 3 पेपर आपण या 4 महिन्यामध्ये किमान एकदा तरी वाचायला हवेत. मग या विषयांमध्ये सविस्तर बुक लिस्ट आपल्याला नेटवर मिळून जाईल. परंतु माझ्या अनुभवानुसार मी आपल्याला सांगू इच्छितो की GS1 मध्ये इतिहास या विषयासाठी ग्रोवर, तसेच ग्रोवर सरांचं पुस्तक अतिशय चांगलं आहे. महाराष्ट्राच्या इतिहास संदर्भात गाठाळ आणि अनिल कठारे या सरांच्या पुस्तकांपैकी दोन्हीपैकी तुम्हाला जे कुठलं चांगलं वाटेल त्या पुस्तकांमध्ये आणि मागील आलेल्या प्रश्नांचा विचार करून गाठाळ किंवा कठारे यांच्यापैकी एक पुस्तक वापरायला हरकत नाही. तसेच 11वीचा इतिहासही आपण वापरायचा आहे. भूगोल विषयामध्ये बरेच जणांना अडचणी येतात, तर भूगोलमध्ये 5वी ते 12वीची NCERT आपण जर बारकाईने वाचले, तसेच स्टेट बोर्डची पुस्तकही 5वी ते 12वीची वाचली तर बहुतांश आपल्या संकल्पना क्लिअर होण्यास मदत होईल. आणि त्यानंतर विशेष सूचना म्हणजे जो सौदी सरांचा राज्यसेवा मुख्यसाठीचा जो ठोकळा मिळतोय तो कृपया वाचून आपला वेळ घालवू नये. त्यानंतर कृषी भूगोल हा जो भाग आहे त्यासाठी 11वी 12वीची कृषी विज्ञान व तंत्रज्ञान या विषयाची पाठ्यपुस्तकं महाराष्ट्र स्टेट बोर्डाने तयार केलेली आहेत ती वापरावी. तसेच प्रिन्सिपल्स ऑफ ॲग्रोनॉमी नावाचं रेड्डी सरांचं एक बेसिक बुक आहे, ते वापरल्यास नक्कीच आपल्याला फायदा होईल. त्यातही पूर्ण न वापरता फक्त सिलेबस वाईज वापरायचं आहे. म्हणजे सॉइल, वॉटर मॅनेजमेंट, क्लायमेट आणि ॲग्रो इकॉलॉजी हे जे 4 मुद्दे आहेत त्या मुद्द्यांची फक्त त्या पुस्तकातून आपण माहिती घ्यायची आहे.
त्यानंतर पेपर 2 हा जो सर्वात जास्त स्कोरिंग समजला जातो, म्हणजे 100 पैकी 100 किंवा त्याही पेक्षा जास्त मार्क मिळवण्याची शक्यता जर एमपीएससी मध्ये मुख्य परीक्षेमध्ये जर कुठल्या विषयामध्ये असेल तर ते राज्यशास्त्र म्हणजे GS2 या विषयामध्ये आहे. या विषयाचा आपण अत्यंत गांभीर्याने अभ्यास करायला हवा. जे काही मित्र मेन्सला आहेत त्यांनी तर इथून पुढे दररोज किमान 2 ते 3 तास या विषयाकडे दिले तर त्यांना 100 मार्क मिळण्याची हमी मला वाटते. त्यामध्ये लक्ष्मीकांत हे बेसिक बुक समजावं. त्यानंतर जे कायदे दिलेले आहेत 8 कायदे ते ओरिजिनल कायदे वाचून घ्यावेत. ओरिजिनल कायदे वाचल्यानंतर आपण किशोर लवटे सरांचं पंचायत राज नावाचं पुस्तक आहे तेही पंचायत राजचा भाग त्यातून करून घ्यावा. अशा पद्धतीने तुम्ही GS2चा अभ्यास करू शकता. GS2 साठी युनिक भाग 2चाही वापर आपल्याला करता येईल. त्यानंतर GS3चा हा जो विषय आहे त्यामध्ये यावर्षीची जे मुलं अभ्यास करतात किंवा इथून पुढे जे करतायत त्यांच्यासाठी सिनर्जी स्टडी पॉईंट प्रकाशनाची GS3ची 2 पुस्तकं आहेत, भाग 1 आणि भाग 2. ती खूप चांगली पुस्तकं आहेत, ती नक्की वापरावी. तसेच इंडिया इयरबुकचा पोर्शन आपण सिलेबसनुसार केलेला असावा. GS3 मध्ये जे काही मुद्दे आहेत बालविकास, महिला विकास, वंचित घटक या सगळ्यांसंदर्भात महाराष्ट्र शासन आणि भारत सरकारची जी खाती मंत्रालय आहेत त्यांच्या प्रत्येकाचे वेबसाईट्स आहेत. त्या वेबसाईटच्या अंतर्गत कोणत्या संस्था किंवा उपक्रम येतात त्यांची सविस्तर माहिती वेबसाईटवर आहे. त्या वेबसाईटवरून ती माहिती आपण घ्यायला हवी. तसेच आंतरराष्ट्रीय संस्था आहेत GS3 मध्ये त्यांचे विकिपीडिया किंवा त्या संस्थांच्या वेबसाईट्स आहेत तिथून आपण ती माहिती संकलित करायला हवी. त्याचप्रमाणे मानवी हक्कांचा जागतिक जाहीरनामा किंवा ह्युमन राईट्स हा जो विषय आहे त्यासाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या जे 4 पुस्तिका आहेत त्या पुस्तिका आपल्याला मिळतील, त्यांचाही वापर आपण करायला हवा. तसेच मानवी हक्कांचा जागतिक जाहीरनामा हा जो आहे 30 कलमांचा तो आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. बऱ्याच वेळा त्याच्यावर डायरेक्टली प्रश्न विचारले जातात, त्या 4 ते 5 मार्क आपल्याला त्यामध्ये मिळू शकतात. GS4 मध्ये बेसिक आपलं सर्वांचं आवडतं पुस्तक आणि सोपं पुस्तक म्हणजे रंजन कोळंबे सरांचं भारतीय अर्थव्यवस्था हे वारंवार आपण वाचलेलं आहोत. त्यानंतर देसले सरांची जी 2 पुस्तकं आहेत भारतीय अर्थव्यवस्था आणि डेव्हलपमेंट विषयाचं ते दोन्ही पुस्तकं चांगल्या पद्धतीने करायचे सिलेबसनुसार. त्यानंतर दत्तसुंदरम या पुस्तकाचा बऱ्याचशी चर्चा आपण ऐकतो, पण दत्तसुंदरम मधलं फक्त ॲग्री इकॉनॉमी रिलेटेड जो सेक्शन आहे त्यातील काही प्रकरणं आपण करणं गरजेचं आहे. हे सर्व आपली जी पद्धत आहे किंवा ही स्ट्रॅटेजी आहे ती आपण साधारणतः नोव्हेंबर एंडपर्यंत पूर्ण करायला हवी. मुख्य परीक्षेचं वाचन या दरम्यान आपण दररोज वर्तमानपत्र वाचायला हवं. लोकसत्ताचे अग्रलेख आपण वाचायला हवेत. इंग्रजी वर्तमानपत्रातले दररोज एक अग्रलेख वाचायचा आहे. त्याचा नकळत आपल्याला CSAT मध्ये फायदा होणार आहे. त्या संदर्भात मी नंतर पूर्व परीक्षेच्या व्हिडिओमध्ये सांगेन. परंतु सध्या आपण वर्तमानपत्र, लोकसत्ता आणि इंग्रजी कुठल्याही एक वर्तमानपत्रातले अग्रलेख तरी किमान वाचायला हवेत. मासिकांबद्दल सांगायचं झालं तर तुम्ही कुठल्याही प्रकाशनाचं मासिक वापरू शकता. त्यामध्ये बहुतांश मुलांकडून जो फीडबॅक येतोय तो परिक्रमाबद्दल चांगला येतोय. परिक्रमाही वाचू शकतात. काही मुलांना युनिक संदर्भात जर सोपं वाटत असेल किंवा मार्गदर्शक वाटत असेल युनिक वाचू शकता. काही मुलं चाणक्य मंडळही वाचू शकतात. कुठलंही एक मासिक, परंतु दर महिन्याला मासिक बदलू नका, एकच मासिक ठेवा. अशा पद्धतीने तुम्ही मुख्य परीक्षेचा आणि मराठी इंग्रजी जो भाग आहे मुख्य परीक्षेसाठी मराठी इंग्लिश संदर्भामध्ये 12वीला मागच्या 5 वर्षांमध्ये जे काही निबंध वगैरे आले त्याचा थोडंसं विषय पाहून घ्यायचे आहे. तसेच अग्रलेखांचं जर वाचन केलं तर तुमची निबंध शैली खूप विकसित होते. याचा स्वतः मला वैयक्तिक फायदा झालेला आहे. तसेच इंग्रजी अग्रलेख वाचल्यानंतर अधूनमधून 3-4 ओळी अग्रलेखाच्या सुरुवातीच्या किंवा शेवटच्या जर आपण भाषांतर करण्याचा प्रयत्न केला तर त्यामध्ये आपल्याला खूप फायदा होऊ शकतो. त्या पद्धतीने आपण तयारी करा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही पुण्यात असाल किंवा नगरमध्ये असाल किंवा इतर कुठल्याही जिल्ह्यामध्ये असाल तर मला एक तुम्हाला सांगायचं की पुण्यामध्ये येऊन धावपळ करू नका. काही गरज नाही आहे पुण्यामध्ये येण्याची. आपापल्या गावी अभ्यास करा. आजकाल इंटरनेटच्या माध्यमातून जगामध्ये कुठे काय झालंय ते आपण पाहू शकतो. जर आर्थिक परिस्थिती नसेल तर घरच्यांना कर्ज वगैरे काढायला लावू नका. आमच्यासारखे बरेच मित्र आहेत की त्यांना तुम्ही फोनद्वारे कॉन्टॅक्ट करून माहिती मागवू शकता. मी माझ्या परीने एक छोटासा प्रयत्न म्हणून हा व्हिडिओ आपल्याला अपलोड करत आहे. या व्हिडिओ बाबत किंवा इतरही काही अभ्यासांबाबत जर तुम्हाला असं वाटलं की मी या विषयांवर बोलायला हवं तर मला नक्की मेसेज करा. तुम्हा सर्वांना मी अभ्यासासाठी शुभेच्छा देतोय आणि मी
याही पुढे असाच माझा प्रयत्न राहील. मी माझ्या ट्रेनिंगमधील काही मित्रांच्या माध्यमातूनही आपणाला मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न यापुढे करण्याचा माझा मानस आहे. यानंतर आपण पुढील काही काळामध्ये राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि त्यातही विशेषतः GS1 आणि CSAT या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. तेव्हा भेटूया पुढच्या वेळेस. तोपर्यंत तुमचा अभ्यास तुम्ही चालू ठेवा. तुमचे स्वप्न तुम्हाला मिळायला हवी. मी माझ्या स्वप्नांचा पाठलाग करत राहिलो होतो. तुम्ही तुमच्या स्वप्नांचा पाठलाग करत राहा, प्रयत्न करत राहा. प्रामाणिक प्रयत्नांना उशिरा का होईना यश येत आहे. काही जण म्हणत असतील उशिरा झालाय, परंतु काही हरकत नाहीये. बेटर लेट दॅन नेव्हर. आणि आपण कधीच थांबायचं हे फक्त आपल्या हातात असतं. जोपर्यंत वैधानिक प्रयत्न आहेत तोपर्यंत तुम्ही प्रयत्न करा. किमान 5 वर्ष तरी चांगला अभ्यास करायला हवा. आणि अपयश येणारच आहेत. स्पर्धा परीक्षा आहे. 100 मुलं घेणार म्हणजे बाकीचे लाखो मुलं अपयशी होणारच आहेत. ती फॅक्ट आहे. पण तरी जर आपण चांगला प्रयत्न केला तर आपण पास होऊ शकतो, हे मी माझ्या स्वतःच्या अनुभवावरून सांगतोय. मी स्वतःही बऱ्याच वेळा अगदी 4 राज्यसेवेच्या मुलाखती देऊनही अपयशी ठरलो होतो, परंतु रिझल्ट्स दिसत आहेत. त्यामुळे तुम्ही हार मानू नका. आणि शेवटचा आणि महत्त्वाचे 2च शब्द म्हणजे लढ बापू. धन्यवाद.